नमस्कार मंडळी, मईच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कसे आहात? आज आपण परफेक्ट अशी ढाबा स्टाईल व्हेज कोल्हापुरी बनवणार आहोत. तर ही अगदी कमी साहित्य वापरून आज आपण बनवणार आहोत. तर दरवेळेस आपण पाहतो की व्हेज कोल्हापुरी म्हटली की त्यामध्ये पनीर, वाटाणा, बटाटा, त्यानंतर बऱ्याच साऱ्या भाज्या घालून ती भाजी बनवली जाते. परंतु इथे आपण मोजक्याच भाज्या वापरून ही भाजी आज बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा बटाटा बारीक चॉप करून छानपैकी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण मीडियम फ्लेमवरती या बटाट्याला मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये आपले बटाटे जे आहेत ते छान मॉइस्ट असे तेलामध्ये फ्राय झालेले आहेत. तर हे फ्राय झालेले बटाटे आपण थंड होण्यासाठी थोडंसं बाजूला काढून ठेवणार आहोत. त्याच तेलामध्ये आपण इथे कांद्याच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या खुल्या करून घेतलेल्या आहेत. या पाकळ्या देखील छानपैकी आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनटंच आपण ही जे कांद्याच्या पाकळ्या आहेत तर त्या फ्राय करणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की कांद्याने छानपैकी कलर चेंज केला आहे. तर या स्टेजवरती आपण कांद्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे आपण शिमला मिरची वापरत आहोत. तर शिमला मिरचीचा जो गाभा असतो जो बियांचा तर तो आपण काढून बाजूला घेतला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपण शिमला मिरची देखील छानपैकी फ्राय करून घेत आहोत. अशा पद्धतीने शिमला मिरची जर फ्राय केली तर त्याचा उग्र वास निघून जातो. त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण अर्धा चमचा बटर वापरत आहोत. तर बटर वापरल्याने आपल्या भाजीला अगदी चविष्ट अशी छान अशी चव येत असते. त्यामुळे इथे आपण बटर वापरत आहोत. त्यानंतर बटर आणि तेल व्यवस्थित एकत्र आपण मिक्स करून घेतला आहे. आणि मसाल्याचा जो छोटा चमचा असतो तर त्या छोट्या चमच्याने मी एक चमचा जिरी, 1 चमचा धनेपूड या तेलामध्ये बटरमध्ये घालून मस्तपैकी फ्राय करून घेत आहे. तर छानपैकी 1-2 मिनटं आपण जिरी छान तडतडून घ्यायची आहे. धनेपूड देखील छानपैकी आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. आणि जिरी छान तडतडली की त्यानंतर एक बारीक चॉप केलेला कांदा जो आहे तर तो आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि कांदा देखील अगदी छानपैकी आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी मस्त असा आपण कांदा जो आहे तर तो छान फ्राय करून घेत आहोत. तर कांदा आपला थोडासा फ्राय झाला की त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेणार आहोत. तर अद्रक लसूण पेस्ट जे आहे तर पुढे आपण जी काजूची प्युरी वापरणार आहोत तर त्या प्युरीमध्ये देखील तुम्ही घातला तरी देखील चालेल. परंतु जी अद्रक लसूणची पेस्ट आहे तर ती मी इथे तेलामध्येच फ्राय करून घेत आहे. त्यानंतर आपण अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा छानपैकी फ्राय करून घेतला आहे. आणि यामध्ये आपण लगेचच 1 टोमॅटो बारीक चॉप करून फ्राय करण्यासाठी ठेवत आहोत. टोमॅटो जेव्हा आपण तेलामध्ये घालत असतो तेव्हा मात्र आपल्या गॅसची फ्लेम जी आहे तर ती लो ठेवायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे आपला टोमॅटो जो आहे तर तो छानपैकी शिजतो, गाळ होतो त्याचा. त्यामुळे कधीही टोमॅटो भाजत असताना गॅसची फ्लेम जी आहे तर ती लोच ठेवायची. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपल्याला कमी कमी अधिक तिखट जसं लागतं त्या हिशोबाने आपण तिखट घालून घेतलं आहे. अर्धा चमचा आपण हळद घालून घेतली आहे. त्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर यामध्ये ॲड करून छानपैकी आपला मसाला फ्राय करून घेत आहोत. लो फ्लेमवरतीच आपले मसाले जे आहेत तर ते सर्व कधीही भाजून घ्यायचे. जेणेकरून तेलामध्ये जेव्हा आपण मसाला घालत असतो तर तो आपला मसाला करपत नाही. आणि अगदी छानपैकी आपले मसाले तुम्ही पाहू शकता की छान असे तेलामध्ये फ्राय झाले आहे. मसाल्याने खूप छान असं तेल सोडलं आहे. या स्टेजवरती आपले जे सर्व आपण भाज्या फ्राय करून घेतल्या आहेत तर त्या भाज्या आपण या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत. आणि आपले मसाले आपला मसाला आणि भाज्या ज्या आहेत तर
तर त्या छानपैकी आपण एकजीव करून थोडंसं वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे मसाला आपल्या भाज्यांना छानपैकी लागेल. तर झाकण ठेवून आपण छानपैकी थोडा वेळ एक वाफ काढणार आहोत. तर इथे एक वाफ काढल्यानंतर आपण गरम पाणी इथे वापरत आहोत भाजीसाठी. कधीही कोणत्याही भाजीला तुम्ही गरमच पाणी वापरत जा, कारण गरम पाणी वापरल्याने आपल्या भाजीची चव राखली जाते, मस्तपैकी अशी आपली भाजी म्हणून तयार होत असते. तर इथे थोडीशी आपण वाफ काढल्यानंतर काजूची प्युरी यामध्ये ॲड करून घेतली आहे. तर काजू जे आहे तर ते आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालून त्याची प्युरी आपण भाजीमध्ये घालून घेतली आहे. त्यानंतर 2 ते 3 वाफ काढल्यानंतर अशी परफेक्ट अशी ढाबा स्टाईल आपली ही व्हेज कोल्हापुरी इथे बनून तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.